जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शासन निर्णय आलेला आहे. मात्र बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या नसतील की नेमकं कधी घेतलेलं कर्ज आणि कधीपर्यंत माफ होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे. म्हणजे नेमकं या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी कशा प्रकारे पात्र ठरणार आहेत किंवा कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत याबद्दलची सविस्तर तुम्हाला आत्तापर्यंत जी माहिती समजली नसेल अगदी एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत की जो काही शासन निर्णय आलेला आहे कर्जमाफीचा त्याबद्दल तंतोतंत माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता मित्रांनो, या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. जे आपण आत्तापर्यंत कर्जमाफी योजना असं म्हणत होतो. मात्र या योजनेचं नाव कर्जमुक्ती योजना 2026 आहे. आता ही कर्जमाफी देण्याचं महत्त्वाचं कारण थोडक्यात समजून घ्या. महाराष्ट्रात जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा शेती हा कणा आहे आणि यावर अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं असेल ते पीक कर्ज शेतकरी भरू शकत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना ही अशा प्रकारची कर्जमाफी दिली जाते. आता या अगोदर 2017ला दिली होती, त्यानंतर 2019ला दिली आणि त्यानंतर प्रोत्साहन लाभ म्हणून 2022ला दिली होती. त्यानंतर ही कर्जमाफी देण्यात येत आहे. आता यामध्ये नेमका जो शासन निर्णय आहे तो आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे की नेमकं यामध्ये कोणते शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्या जाणार आहे. तर शासन निर्णय असा आहे की प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आता त्याचा तपशील नेमका कसा आहे तर हे बघा, या योजनेचं नाव आहे कर्जमुक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आता समजून घ्या, ज्या शेतकऱ्याकडील 1/4/2019 आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की आपलं जे अगोदर आपण सांगण्यात आलं की 3 वर्ष नियमित किंवा थकबाकीदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम ₹2 लाखापर्यंत आहे. आता एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019च्या नंतर कर्ज घेतलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यानं 31/3/2025 पर्यंत हे कर्ज भरलेलं नाही आणि 30/9/2025 पर्यंत तो शेतकरी थकबाकीदार आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकरी मित्रांनो, हे जे काही कर्ज आहे ते आपण एक बँका असो, 2 बँका असो किंवा 3 बँका कितीही बँकाकडून घेतलेलं असेल तर त्या सर्वांचं मिळून फक्त अधिकतम जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतच या कर्जमाफीमध्ये माफ होणार आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, आता महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला किती जमीन आहे की किती नाही असा कोणताही यामध्ये संबंध नाही. म्हणजे 2 एकरवाला असला काय आणि 10 एकरवाला असला काय, त्याच्याकडचं फक्त 2 लाख रुपयाचंच कर्ज माफ होणार आहे. आता त्यांच्या कर्ज खात्यात हे 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. आता दुसरा मुद्दा समजून घ्या, 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, आता यामध्ये हे झाले वरच्या एक मुद्द्यामध्ये थकबाकीदार शेतकरी. आता दुसरं बघा की अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम
रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटत होतं की आपण 2022ला घेतलं आहे, 2023ला भरलं आहे, त्यानंतर पुन्हा भरलंच नाही. तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा या माध्यमातून जर त्यांनी पुनर्गठन केलेलं आहे, फेरपुनर्गठन केलेलं आहे, अशासुद्धा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत या कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश करण्यात येतो. आता या योजनेमध्ये उपरोक्त केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित फेरपुनर्गठित कर्ज दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकाकडील, म्हणजे यामध्ये सुद्धा तुमचं 2 बँकेचं असो, 3 बँकेचं असो, कितीही बँकेचं असो, फक्त 2 लाख रुपयापर्यंतच माफ होणार आहे. आता तिसरा मुद्दा समजून घ्या. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, आता ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीमध्ये कर्जमुक्तीमध्ये लाभ मिळाला होता, या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, समजून घ्या. 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. आता हा कोणासाठी आहे? ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी. आता त्यानंतर आहे OTS. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2025 अखेर केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत घेतलं आहे आणि त्यांच्याकडं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखाच्या वरची रक्कम बँकेत जमा केल्याच्या नंतर ती परतफेड केल्याच्या नंतर या 2 लाख रुपयाचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे यामधला B. 1/4/2019 ते 31/3/2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यांचा 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम ही भरल्याच्या नंतर त्यांना 2 लाख रुपयाचा हा लाभ मिळणार आहे. मात्र त्यासाठी अगोदर आपल्याला ही रक्कम जमा करावी लागणार आहे. त्यानंतर यातला दुसरा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना ₹50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. म्हणजे अगोदर आपल्याला ती रक्कम भरावी लागणार, त्यानंतरच हा लाभ मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना
कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजना OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA, खतावणी शिल्लक, लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकासोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव व्यवस्थापकीय संचालक MHA-IT यांची एक समिती असणार आहे. आता दुसरा मुद्दा आहे प्रोत्साहनपर लाभ, जे नियमित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी. तर यामध्ये वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने 50,000 रुपये इतक्या रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना? ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात त्याचा भरणा केलेला असेल असे शेतकरी. सन 2023-24 अथवा सन 24-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना, ज्यांचं कर्जच 50,000च्या आत आहे त्यांच्यासाठी सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ₹5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल, अशी ही माहिती आहे. आता तुम्हाला जर सविस्तर हा शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता. धन्यवाद.